चला मग आज आपण करूया भाताची भजी. जरा ऐकायला वेगळं वाटतं ना, पण हो ना, आपण आज भाताची भजीच करतो आहे. भात उरला की नेहमी आपल्याला असतं की आपण आता काय करायचं, तर भाताला आपण फोडणी देतो, त्याचे डोसे करतो, असं काही काही करत असतो. पण आज मी एक भाताची माझ्यासाठी एक रेसिपी घेऊन आली. एक वाटीभर भात होता, त्याच्यामध्ये मी 2 बारीक कांदे चिरून टाकले आहेत आणि भरपूर कोथिंबीर टाकली आहे, 2 हिरव्या मिरच्या टाकल्या आहेत, हळद मीठ मसाला टाकला आहे आणि त्या मिश्रणात जेवढं मावेल एवढं मी बेसन टाकलं आहे आणि ते सुक्कंच असताना जरासं एकत्र करून घ्यायचं आहे, कारण थोडासा कांद्याचा ओलावा असतो. मग पाणी जास्त टाकलं की ती भजी तशी कुरकुरीत होत नाही म्हणून. आणि मग नंतर थोडं लागेल एवढं थोडंसं पाणी टाकायचं आहे त्याच्यामध्ये आणि एकदम पातळ असं पीठ करायचं नाही आहे ते. एका साईडला मी तेल गरम करायला ठेवलं होतं. तेल तापल्यानंतर त्यात छोटे छोटे भजी मी सोडून घेतले आणि छान मंद आचेवर करपूस अशी ती भजी भाजून घ्यायची. चांगली मंद आचेवर भाजल्यानंतर ती अशी कुरकुरीत छान होतात भजी. तर एकदा तुम्ही अशी भजी ट्राय करा, खरंच आवडेल तुम्हाला. नेहमीच आपण कांद्याची बटाट्याची भजी खातो, ती भाताची भजी. मुलांना कळणार पण नाही आपण भजीमध्ये भात खाल्ला आहे, इतकी ती भजी छान होतात. मी नेहमी करत असते, तर आज वाटलं चला ही रेसिपी आज तुमच्यासोबत पण शेअर करावी म्हणून मी केली आहे. एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये तुमचा फीडबॅक नक्कीच द्या. आणि माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे माझी नवीन रेसिपी आली की तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल. थँक्यू.